कुपवाड हत्याकांडानंतर पडळकर आक्रमक, नराधमांना फाशी द्या नाहीतर जागीच गोळ्या घाला. मनीषा केसरेकर यांच्या कुटुंबियांची मिरज शासकीय रुग्णालयात भेट घेऊन केले सांत्वन. मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे. कुपवाड येथील विघ्नहर्ता शांती कॉलनीमध्ये घरासमोर कचरा टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मनीषा मोहन केसरेकर वय 35 यांचा चाकूने वार करून खून करण्यात आला. तर त्यांचे पती मोहन नागप्पा केसरेकर वय 45 यांच्यावर हातोड्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मयत मनीषा मोहन केसरेकर वय 35 आणि त्यांचे पती मोहन नागप्पा केसरेकर वय 45 दोघेही राहणार विघ्नहर्ता शांती कॉलनी, कुपवाड तालुका मिरज, जिल्हा सांगली येथील रहिवासी आहेत. मनीषा यांच्या मृत्यूने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन मयत मनीषा केसरेकर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. तसेच जखमी मोहन केसरेकर यांच्या प्रकृतीचीही त्यांनी माहिती घेतली. यावेळी आमदार पडळकर यांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला. अशा प्रवृत्ती करणाऱ्या नराधमांना फाशी दिली पाहिजे, नाहीतर अशांना जागीच गोळ्या घातल्या पाहिजेत, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचे पडळकर यांनी सांगितले. या प्रकरणाच्या अनुषंगाने आपण सांगलीचे पोलीस अधीक्षक यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच या घटनेचा विषय घेऊन मंगळवारी मुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे आमदार पडळकर यांनी सांगितले. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान या प्रकरणातील आरोपी फरीद अब्दुल शेख वय 52 सध्या राहणार विघ्नहर्ता शांती कॉलनी, कुपवाड तालुका मिरज, जिल्हा सांगली याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने घटनेनंतर अवघ्या 2 तासात वालनेसवाडी परिसरातून ताब्यात घेतली आहे. कचरा टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून आरोपीने मोहन केसरेकर यांच्या डोक्यात हातोड्याने प्रहार केला आणि मनीषा केसरेकर यांच्या पोटात चाकूने वार केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी कुपवाड पोलीस करत आहेत. वृत्तवेग न्यूज नेटवर्क कडून मुख्य संपादक गणेश वायदंडे. काय परिस्थिती आहे घटना जी घडली त्याबाबत? आज 15 ऑगस्ट आहे. अखंड देशभर स्वतंत्र दिवस सगळे उत्साहात साजरा करत आहेत आणि अशा दिवशी एक बेळगावहून खानापूर तालुक्यातील हेब्बाळ नावाचं गाव आहे. या गावातून मोहन केसरीकर आणि त्यांची मिसेस मनीषा केसरीकर, त्यांची 2 मुलं, म्हणजे ते 20 वर्षापूर्वी आपल्या सांगलीमध्ये आलेले आहेत. गवंडी काम करणारे, विटाचं बांधकाम करणं, प्लास्टर करणं, असं फार कष्टाचं काम करणारी ही कुटुंब आहे. आणि त्या सगळ्या परिसरामध्ये, कुपवाड परिसर, शांतीनगर परिसरामध्ये हे 20 वर्षापासून अनेक आता आमचे सगळे तिथले सहकारी भेटत आहेत. ते 500 घरांचं काम या नवरा बायकोनी केलं असेल आणि त्यांच्या बाजूला दुर्दैवानं 7 महिन्यापूर्वी ते जिथं राहायला गेले, नवीन घर त्यांनी बांधलं, त्या घरामध्ये राहायला गेले. तिथं हा जिहादी प्रवृत्तीचा माणूस तिथं राहायला होता आणि 7 महिने झालं सातत्याने ह्या लोकांना त्रास देतोय. तुम्ही इथं राहायचं नाही म्हणून घरावरती दगडं टाकणं, घराच्या समोर खरकटं टाकणं, मांस खाऊन सगळं तिथं फेकून देणं, घरामध्ये रात्री बॅटऱ्या लावणं. हे बिचारे कधी त्याला एका शब्दानं बोलले नाहीत, काहीच कारण नाही. आज सकाळी तर 6ला उठल्या यानं त्यांच्याबरोबर दंगा घातला, तुम्ही इथं राहायचं नाही, आणि म्हणून त्यांना मारहाण केलेली आहे. आणि त्या मारहाणीमध्ये दुर्दैवानं आता त्या लेडीचा मृत्यू झालेला आहे आणि त्या लेडीचे पती मोहनराव मृत्यूशी झोन देत आहेत. डोक्यामध्ये हातोडा मारलेला आहे. म्हणजे हे जे जिहादी प्रवृत्तीची ही मानसिकता आहे, अत्यंत घाणेरडी वृत्ती आहे आणि त्यामुळं हे कुठंतरी थांबलं पाहिजे. अत्यंत दुर्दैवी घटना आहे की तुम्ही इथं राहायचं नाही. हिंदू वाचल्या कारणानं दुसरा कुठला ह्यांचा त्याचा वाद नाही, एका शब्दानं त्यांचं भांडण पण नाही कधी. इतका त्रास तो 7 महिने झालं देतोय, तो बिचारा ते सहन करतोय. त्यांनी एका शब्दानं पण त्याला बोलले नाहीत. लहान मुलं आहेत त्यांची, 16 वर्षाची मुलगी आणि 12 वर्षाचा मुलगा आहे. आज परिस्थिती काय सांगा ना या कुटुंबाची. म्हणजे अशा लोकांना फाशीची सजा दिली. ह्याला एन्काउंटर करून टाकला पाहिजे तो पोलिसांनी. काय ह्याला जगण्याचा अधिकारच नाही ना.
आज एका बाजूला आम्ही भारताचा स्वतंत्र दिवस मानतोय आणि दुसऱ्या बाजूला आमची 2 मुलं निरपराध, त्यांचा काही दोष नाही, जगायला आलेली लोकं, गावाकडं तिकडं सीमा भागातलं गाव आहे, सीमावादामध्ये तिथं त्यांचे म्हातारे आईवडील तिथं घरी आहेत, चुलता पण इथंच त्यांचा गवंडी काम करतो आहे आणि अशा कुटुंबाचा बळी या असल्या जिहादी प्रवृत्तीमध्ये गेलेला आहे. मी आता इथून SP साहेबांना भेटायला जातो आहे. SP साहेबांनी तात्काळ ह्या सगळ्या विषयामध्ये एकतर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा नसेल तर याचं एन्काउंटर करून टाका. असली ठेवताय कशासाठी कारण नसताना. गरीब लोकांना इथं 500 लोक दिवसभर थांबलेत. एक कर्नाटकमधला बिगारी काम करणारा माणूस, गवंडी काम करणारा माणूस, इतकी माणसं त्यात जोडलेत, लोक रडतेत, लोक सगळी आजूबाजूची त्यांचे सगळे परिसरात राहणारी लोक मला भेटली, ते अक्षरशः रडतायत. आणि म्हणून राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की या सगळ्या केसमध्ये आपण जातीने लक्ष घालून ह्याला कडकमधली कारवाई, म्हणजे त्या मुलीची, त्यांच्या बहिणीची मागणीचा याला फासावर चढावा तात्काळ. तर यासाठी मी आता माननीय SP साहेबांना भेटायला जातो आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडं पण या विषयामध्ये मंगळवारी आम्ही जाऊन भेटणार आहे.